हॅलो, हाय, नमस्कार. आज आपण बनवणार आहे पालकाच्या भाजीचे धपाटे. आम्ही पालकाच्या भाजीचे धपाटे म्हणतो, कोणी कोणी याला पराठे बी म्हणतं. आणि तुम्ही काय म्हणता नक्की कमेंटमध्ये सांगा. आज मी बनवणार आहे पालकाच्या भाजीचे धपाटे. असं हे सगळ्यांची पद्धत वेगळी असते करण्याची, तर माझ्या पद्धतीनं सांगते मी कशी करायची. मी पहिली भाजी धुवून घेतली, कापून घेतली. आता आपण ही भाजी ह्याच्यात टाकून घेऊ पिठामध्ये. मी आता थोडंसं ज्वारीचं पीठ घेतलं. आता मी एवढं बेसन पीठ घेऊ लागले. हे बघा, एवढा कांदा कापून घेतला. हे बघा, हे जिरे आणि लसण मिक्सर मधून पेस्ट केली. हे बघा, जिरे आणि लसणाची पेस्ट. आणि चवीपुरतं मीठ. तुम्हाला जितकी चव लागत असेल तितकं तुम्ही मीठ घालू शकता. मी आता आमच्या चवीपुरतं मीठ घातलं. आता थोडीशी हळद. हे बघा, एवढी हळद. आणि आता हे सगळं मिश्रण असं हे करून घ्यायचं. आधी भाजीतच असं हे करून घ्यायचं. नंतर थोडं थोडं पाणी टाकून तिंबायचं. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कसं आहे, सगळ्यांच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. मी गावाकडे राहिलेली म्हणून माझ्या पद्धती सगळ्या गावाकडच्या पद्धतीने आहेत. मी शहरात नाही राहिलेली, त्यामुळे माझी पद्धत असते. आणि मला थापून बी धपाटे करता येते, पण मी शक्यतो लाटूनच करते, कारण की मला लाटूनच आवडते. तुम्ही बी माझ्या पद्धतीने एकदा करून बघा. माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा, मी थोडं थोडं पाणी घालून तिंबून घेतलं. हे बघा, एक जीव होस एकदम छान मिश्रण करून घ्यायचं. आणि तर मी कशी बनवते ते बी सांगते तुम्हाला लाटून. तुम्ही एकदा नक्की करून बघा. हे बघा, मी बनवून दाखवते तुम्हाला एक कसं बनवायचं. बघा, थापून बी छान होते. पण मी शक्यतो लाटूनच करते, मला लाटूनच आवडते. त्याच्यामुळे तुम्ही बी माझ्या पद्धतीने एकदा करून बघा. व्हिडिओ आवडत असेल तर शेअर करा.
लागते लाटुंडी. तसे सगळ्यांची करण्याची पद्धत वेगवेगळी असते. मी याच्या पुऱ्या पण बनवते. पुरीचा व्हिडिओ नक्की तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये अपलोड करून दाखवू. मी आता धपाट्याचा हे केलं. पुऱ्या पण खूप छान लागत्या. हे बघा, एकदम छान खरपूस कलर येऊस तर याला भाजून घ्यायचं. एकदम छान दिसते ते आणि खायला पण खूप टेस्टी लागते.